परभनी शहर के प्रभाग क्रमांक 12 में मूलभूत सुविधाओं को प्रदान करने हेतु उसी तरह से जोरदार बारिश हुई। इस बारिश में जमजम कॉलोनी और दरगाह रोड के इलाके में घरों में पानी घुस जाने से बड़े पैमाने पर घरों का और घर में के रखे हुए अनाज, पालतू जानवरों का बड़े पैमाने पर नुकसान हुआ है। नुकसान हुए घरों को हर घर को 25,000 रुपये का मुआवजा दिया जाए। इस मांग को लेकर दमदम सेवाभावी संस्था और इसी तरह मिल्लत सेवाभावी संस्था के पदाधिकारियों ने अमर अनशन जारी किया है। शेख शफी और शेख अब्दुल अलीम इनके अनशन को एडवोकेट विनोद अंबुरे, प्रमोद लाटे, भदंते आदि समविचारी पक्ष के पदाधिकारियों ने उन्हें समर्थन देते हुए क्या कहा, आइए जानते हैं उन्हीं के जुबानी। आज या महानगरपालिकेच्या परभणी महानगरपालिकेच्या विरोधामध्ये माननीय आदिल भाई शफीक भाई या ठिकाणी बेमुदत अमर उपोषणासाठी बसले आहेत। कारण वार्ड क्रमांक 12 मध्ये जे काही पत्र काढलेले आहेत, जे काही रोड नाले रस्ते पथदिवेच्या समस्या आहेत, त्या अत्यंत वाईट आणि बिकट परिस्थितीमध्ये लोक जीवन जगत आहेत। आणि जे काल पाऊस झाला, भारी पाऊस झाला, त्या पावसामध्ये जमजममध्ये वार्ड क्रमांक 12 मध्ये जमजम नगरचा जो भाग येतो की वाईट परिस्थिती झाली की गुडघ्या इतक्याला पाणी, चिखल आणि घाण त्या ठिकाणी साचलेली आहे। लोकांच्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे। याची शासन प्रशासन कुठल्याही प्रमाणात दखल घेत नाहीये। म्हणून त्यांना दखल घेण्यात यावी, रोड नाले व्यवस्थित करून देण्यात यावे आणि त्यांना मुआवजा जो आहे या लोकांच्या घरामध्ये पाणी जाऊन त्या रस्त्यावर पाणी जाऊन जे नुकसान झालेलं आहे, या नुकसानासाठी 25,000 रुपये त्यांना मुआवजा राशी भेटली पाहिजे असे माननीय कलेक्टर साहेबांकडे निवेदन सुद्धा देण्यात आलेलं आहे। तर त्यासाठी वार्ड क्रमांक 12 मधील सर्व नागरिक त्यांच्यासोबत आहोत। मी ॲडव्होकेट विनोद आंबोरे सुद्धा त्या वार्ड क्रमांक 12च्या संदर्भानं माननीय अलीमभाई सोबत या बेमुदत आंदोलनामध्ये सोबत आहे। या ठिकाणी बहुजन मुक्ती पार्टीच्या माध्यमातून सुद्धा या आंदोलनाला संपूर्ण ताकदीनं प्रतिसाद देण्यात येत आहे। धन्यवाद।